चिमणे काय रे चिमण्या बघू 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 पण ठेवायचं कुठे काय मोठे बांधूया गंडे ट्रेन मध्ये अंताक्षरी चालू होती. बाकीच्या लोकांना आम्ही हैराण करून सोडलंय. शेवटी येऊन सांगितलं मला ओ थांबा बस करा आम्हाला झोपायचंय आता. तरी ऐकलं नाही हो अरे आपण छोटा वॉल्यूम करत करत करा हात करा छोटा व्हॉल्यूम छोटा बारीक बारीक करत करत नमस्कार. अच्छा त्या सवितास ब्लॉग मध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. तर मी आले आहे उज्जैनला देवदर्शनासाठी. मी एकटीच नाही, माझ्यासोबत सगळ्या मैत्रिणी आहेत, आमच्या संजना वहिनी आहेत. वहिनी तुमचं नाव सांगा. ताई तुमचं नाव सांगा. गुलाब कांबळे. आणि तुमचं नाव सांगा. सारिका परब. आता संजना वहिनी तर तुम्ही तर ओळखताच, कारण की अगोदर पण त्यांचा इंटरव्ह्यू घेतलेलाच आहे मी. आणि फेम फायर योगाच्या क्लास तर्फे कुठे ना कुठेतरी पिकनिक ही असतेच चालू. वर्षातून किती पिकनिक होतात? 2. आता आपण देवदर्शनाला आलोय, बरोबर ना? आतापर्यंत किती कुठे कुठे जाऊन आलात तुम्ही? म्हणजे सगळ्या महिलांना कुठे कुठे घेऊन गेलेलं? आम्ही महिलांना बऱ्याच ठिकाणी म्हणजे वॉटरफॉल जे आहेत, अलिबाग झाला, पुन्हा अलिबागचे 2-3 रिसॉर्ट आम्ही फिरलेलो आहेत. त्याच्यानंतर उज्जैन एकदा गेल्या 2 वर्षापूर्वी आम्ही उज्जैनला येऊन गेलो. एक 17 महिला आमच्या बरोबर होत्या आणि बाकीच्या उरलेल्या महिला त्यांना अगदी उत्सुकता होती म्हणून ह्या वेळेला पण आलेलो आहोत. आणि तब्बल आम्ही 25 जण आलेलो आहोत. आता बघू, उरलेल्या लोकांना पण यायची इच्छा आहे, पण जेव्हा भगवंत बोलवतात तेव्हाच दर्शन घडतं. तसं आमची या इच्छा वर्षी आहे. आपल्याला महाकाल का बोलावा आहे? हा, आम्हाला बोलावा आलेला आहे आणि आम्ही अत्यंत आणि तुम्ही उत्सुक आहोत सगळ्यांना की घेऊन केव्हा आला सगळ्या एकदा महिलांना. मंदिरात जातो आहे. त्याच्यामुळे आता सगळ्यांची लगबग चालू आहे की जायचंय. आपली वर्षाची किती पिकनिक असतात? 2 असतात, एक 2. पावसाळी असते आणि एक अशी मध्ये आम्ही काढतो. एक हिवाळी असते. हिवाळी अशी थंडीतून. पावसाळी जी असते ती वन डे असते आणि हा. हिवाळी जी असते ती रायगडला वगैरे आम्ही जाऊन रायगडला आलेलो जाऊन आहे. आलेलो आहे. फ्रेम फायर योगा सेंटरचा झेंडा लावून आलेलो आहे. अजून एक माथेरानचा पेप किल्ल्याला पण आम्ही फ्रेम फायर योगा सेंटरची पिकनिक घेऊन गेलेलो. मस्त छानपैकी बायका आरामात चढत होत्या. आता आपण सुरुवात कुठून करणार देवदर्शनाची? सुरुवात आम्ही आता सर्वप्रथम कालभैरव जाणार आहोत. कारण कसं आहे की तिथे आल्यानंतर पहिल्यांदा कालभैरव आणि नंतर मग इतर ठिकाणं आहेत. आणि भैरव आता हा जो सीझन आहे गर्दीचा आहे, पिकावर्स आहेत, त्याच्यामुळे लवकर जाऊन लवकर दर्शन घ्यायचं आहे. आणि त्याच्यानंतर गडकालिका आणि बाकी हरसिद्धी वगैरे आम्ही घेणार आहोत. बघू आता काय काय शक्य होते आणि गर्दी नसावी असं सगळ्यांनी प्रार्थना करा. लवकर चाललोय आपण तर दर्शन छान होणारच. दर्शन होणार. हो. छान होणार आणि छानच होणार आहे. त्याच्यामुळे तुम्ही सांगा थोडंफार काहीतरी. सगळ्या महिला आलेत. खूपच छान वाटतं. सगळ्या मिळून आला तर एन्जॉय भरपूर करतो आपण. आणि खाली छान. ही खाली पहिल्यांदाच सगळ्यांना आली enjoy उज्जैनला. करतो. जय महाकाल. संजना वहिनी जय तुम्ही बोला. महाकाल. तुम्ही बोला. मी काय बोलू, मी नेहमीच बोलत असते. ठीक आहे. आता सुरुवात आपण कालभैरवापासून स्टार्ट करणार दर्शनाला. पुढे पुढे आता पूर्ण अख्खा दिवस पडले आपल्यासाठी दर्शन प्रवास घेण्यास. फक्त सुखाचा व्यवस्थित होते हो. एवढीच व्यवस्थित होणार दर्शन, सगळे मस्त होणार. इच्छा, बाकी काही ते देवदर्शनाची हे कसं ट्रॅव्हल कसं सुरू होणार आहे ते आता बघा. आणि सगळ्या महिला आहेत बाकीच्या, त्यांची पण तुमच्याशी ओळख करून देते. एवढ्या उत्सुक आहेत की आम्ही सांगितलं नाही की बाहेर निघायचं तरी ऑलरेडी निघून बाहेर पडलेले आहेत. खाली बघा. हो, फोटोशूट चालू आहे, फोटोशूट चालू आहे. हा, तर आता सुरुवात आपण कालभैरवापासून करणार. आता पुढे बघूया काय काय आपल्याला पाहायला भेटतं आजच्या ब्लॉग मध्ये. लेट्स गो. लेट्स गो. महिला मंडळ सगळे युवा क्लासचे आहेत. बघा कशा मस्त सुंदर तयार झाले. चला प्रत्येकाने आपलं नाव सांगा. वैडी तुम्ही सांगा. अनुष्का परब. आणि काकी तुम्ही? सुवर्णा पवार. काकी तुम्ही सांगा. मी शकुंतला माने. हाय, मी दीपिका पवार. हाय, मी सुप्रिया शिगवण. मी गौरी रसाळ. हाय, मी मानवी जोई. हा, आता काय कसं करणार आता आपण ट्रॅव्हल? मस्त रात्री आपण अंताक्षरी खेळली, आता ट्रॅव्हल करताना काय करणार?
मज्जा धमाल मस्ती बापरे. मजा करणार. तुमचं नाव सांगा. माधुरी कोकाटे. अच्छा, छान छान झालंय त्यांचं फोटोशूट झालं सगळ्यांचं. ओके लेट्स गो. आपण देवदर्शनाला चाललोय. गाणं सुरू करा देवाचं. बोला 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 लवकर. चलो माता जय माता. बोला. हर 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 महादेवा पार्वती शंकर सदा शिवा. हर 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 महादेवा पार्वती शंकर सदा शिवा. हर 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 महादेवा पार्वती शंकर सदा शिवा. हर 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 महादेवा पार्वती शंकर सदा शिवा. बोलो नमो पार्वती. अरे वा, गाणी पाठ करून ठेवा. आज आपला दिवस 2 दिवस आपले बाकी आहेत. आम्ही आलोय कालभैरवाच्या दर्शनाला आलोय. आता आपण दर्शन घेणार आणि आपलं खरंच आपलं नशीब चांगलं आहे की आपल्याला गर्दी भेटली नाही. व्यवस्थित आपण मस्त रिलॅक्स मध्ये चाललोय. लवकर आले म्हणून ना, नाही तर लेट आलो असतो ना तर खूप गर्दी भेटली असते आपल्याला. उज्जैन कालभैरव मंदिराची ऐतिहासिक माहिती. उज्जैन कालभैरव मंदिर हे शिप्रा नदीच्या काठावर वसलेलं एक प्राचीन आणि रहस्यमय मंदिर आहे. कालभैरव उज्जैन शहराचे रक्षक देवता म्हणून ओळखले जाते. उल्लेख असलेले हे मंदिर राजा भद्रसेन याने बांधले होते आणि मराठा शासक महादजी शिंदे यांनी 1788 मध्ये पुनर्बांधणी केली होती. या मंदिरात कालभैरव देवतांना प्रसादाच्या स्वरूपात मध्ये अर्पण केले जाते. तुमची कोणती इच्छा असेल ते धागा बांधून तुम्ही इच्छा ती पूर्ण करू शकता असं म्हटलं जातं आणि ते खरं आहे. सगळ्यांची इच्छा पूर्ण होते जे इथे दर्शनासाठी येतात. हर हर महादेव. महादेवा पार्वती शंकर सदा शिवा. हर हर महादेवा पार्वती शंकर सदा शिवा. समोर बसलेत ना त्या आगोरी बाबा आहे. भस्म लावलेले, भस्म लावले अंगाला पूर्ण. बजाव जोरसे बजाव. ये रुद्राक्ष ओरिजिनल है. ओरिजिनल है तो कोई के बीच में घूमता है. देखो पेड़ों का घर है. ये 2 मुखी है देखो इसी तरह घूमता है. कैसा ओरिजिनल पेड़ों का फल शिव जी का बनता है. अपने आप घूम रहा है. हाँ शिव का रुद्राक्ष इसी तरह पेड़ों पे बनता है. अच्छा. और ये क्या है नाग का. ये शिव जी वाला है शिवलिंग वाला. नहीं ये देखो ये देखो. हाँ हाँ शिव जी वाला है. दिखा ऊपर लिखा. वाव. नाग शिवलिंग. पेड़ की जड़ का फल होता है. पेड़ की जड़ का. ओके. चाहिए नहीं और ये माला. रुद्राक्ष की. नाही हे अलग आहे. पहिला त्यांना फिरवायला सांगा मग तुम्ही फिरवा का रुद्राक्ष. मी बघितलंय. फिरताय का. फिरताय काय बोलता. घ्या आता रुद्राक्ष. भक्ति बताएगा. रुद्राक्ष घेऊन काय करणार. पहनने वाले नाही आहे मी. हम नॉनव्हेज खाने वाले. भैरवचे दर्शन घेतले आता आपण. आता पुढे काय. पुढे काय आता program? काय आता आपण जाणार आहे बगलामुखी दर्शन. बगलामुखी. कुठे आलं ते. इथेच आलं जवळच आहे. हो ओके. आता कालभैरव देवाचे दर्शन झाले पण खूप गर्दी भेटली पुढे पुढे. पण छान झालं दर्शन.
दर्शन खाली थांबायचं असतं. म्हणजे आपल्याला पॉझिटिव्ह वाईब्स जे असतात ते येतात, निगेटिव्ह वाईब्स आपल्यापासून लांब जातात. अच्छा, हे आम्हाला माहितीच नव्हतं, आज कळालं. थँक्यू. हाँ स्टार्ट कीजिए. सभी लोगों को जय श्री महाकाल। जय श्री महाकाल. आज आप जिस मंदिर पर आए हो ना, ये नवग्रह के अंदर से मंगल ग्रह का शिव रूप में जन्म स्थान जन्मभूमि है। और उस मंदिर की विशेषताएं हैं, ये जो मंदिर बना है ना पूरी पृथ्वी के नाभि स्थल पे बना हुआ है। जिसे इंसान का नाभि रहता है उसी प्रकार यहाँ पूरे पृथ्वी का नाभि स्थल है। कर्क रेखा पे विराजमान है। ये मेष और वृश्चिक राशि के स्वामी है और नवग्रह के सेनापति है। जिसे शनि शिंगणापुर में शनि महाराज को काला कपड़ा तेल वगैरह चढ़ाते हैं ना, उसी प्रकार यहाँ मंगल ग्रह को लाल चीजों का दान चढ़ाते हैं अपने और अपने परिवार के मंगल कार्य के लिए। और मंगल का दान चढ़ाने मात्र से अपने और अपने परिवार के अंदर 21 परेशानियों का निवारण होता है। क्योंकि 21 विभाग के अधिपति अपने राशियों के, इसलिए 21 परेशानियों में परिवार के अंदर किसी को शादी ब्याह में रुकावट आना, जैसे बार बार रिश्ता बनना टूटना, नौकरी पढ़ाई में दिक्कत आना, इंसान की शादी ब्याह होने के बाद में घर में ग्रह कलश होना, पति पत्नी की ना बनना, छोटी छोटी बात पे लड़ाई झगड़ा होना, इंसान के ऊपर ऋण चलना, ऋण यानी कर्जा। अपने शरीर में जो ब्लड का संचार होता है मंगल के द्वारा होता है। भूमि संबंधित को कार्य रुका होना, क्योंकि महामंगल भूमि पुत्र है। कोर्ट कचहरी संबंधित, व्यापार संबंधित ऐसे 21 परेशानियों का निवारण होता है। और उज्जैन नगरी में ऐसा है कि मात्र मंदिर है जहाँ पे दान चढ़ाने मात्र से अपनी उज्जैन की यात्रा पूर्ण मंगल में होती है। क्यों होती है उसका भी एक कारण है, क्योंकि यहाँ पूरा पृथ्वी का नाभि स्थल और नवग्रह के सेनापति अपने राशियों के, इसलिए। और लाल चीजों में चढ़ाते हैं जो इस प्रकार से रहता है, बताया था मैं आपको। दानी रत्न मूंगा जो अपन अंगूठी में नग नगीना पहनते हैं, दान करने वाला रहता है, लाने वाला नहीं है। मसूर गेहूं लाल कपड़ा, श्रीफल पुष्प लाल खेर का माला, ये अपना नाम अपना सरनेम बोल के चढ़ाते हैं। नाम बोलोगे आप ही का लगेगा, सरनेम बोलोगे फैमिली का लगेगा। और ये दार्शनिक दान है, ना तो किसी दोस्त के लिए चढ़ाते हैं ना कोई पूजा के लिए। ये इसलिए चढ़ाते हैं अपने ऊपर और अपने परिवार के ऊपर जितनी भी भार पीड़ा बाधाएं रहती है उसका निवारण होता है। और उज्जैन नगरी में ऐसा है कि मात्र मंदिर है जहाँ पे लाल चीजों का दान चढ़ाने मात्र से अपनी उज्जैन की यात्रा पूर्ण मंगल में होती है। नमो नमः अष्टविनायक, नमो नमः गणपति बाबा मोरिया, बाबा रणत भमरी से। झालं आमचं जेवायचा टायमिंग. बरेच ठिकाणी फिरलो, देवदर्शन केलेत. आता पेटपूजा. आता बसताय जेवायला, तर मी पण बसते जेवायला. मस्त मस्त छान आहे. तुमचा ढाबा आहे का? त्यांचं खूप मस्त दर्शन झालं कालभैरवाचं. फ्रेश झालो, जेवून घेतलं. आता खूप दमलो आहे. आम्ही दिवसभर फिरतोय आणि चाललोय सुद्धा आम्ही तेवढ्याच. आता सगळे आता झोपायच्या तयारीत आहेत. थोडा वेळ काढून मी इकडं ब्लॉग एंड करायला आलेली आहे. तर मस्त वाटलं, भारी वाटलं. सगळ्या मैत्रिणी एकत्र आल्यानंतर देवदर्शन काय पिकनिक सारखं वाटलं आम्हाला. म्हणजे मला तर खूपच आनंद झाला. मला त्यांची परत देवदर्शन असो किंवा पिकनिक असो, मी मात्र पहिला नंबर म्हणजे माझा पहिला नंबर असणार आहे. भारी मस्त मजा आली. तर इथेच ब्लॉग एंड करते. आणि तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि असे छान छान व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करा. ओके, टाटा, बाय बाय, गुड नाईट.